झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राज्यात एकीकडे दुष्काळ निधीतील भ्रष्टाचार, चारा छावणी आणि टँकर लॉबीचा भ्रष्टाचार दररोज उघड होतोय, तर दुसरीकडे स्वतःचे लाखो रुपये खर्च करून निस्वार्थ भावनेने पाणी पुरवठा करणारेही समोर येत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी गावचे उद्योजक सुभाष देशमुख यांनी गावासाठी दररोज 4.5 लाख लिटर पाणी मोफत वाटप करून नवा आदर्श निर्माण केलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातलं अदमासे 15,000 लोकसंख्येचं हे ढोकी गाव। दुष्काळाचा मोठा फटका या गावालाही बसलाय। गावाला पाणी पुरवठा करणारे सर्व स्रोत केव्हा साठून गेले आणि पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांवर वणवण भटकण्याची वेळ आली। ग्रामस्थांची ही तडफड गावातल्या सुभाष देशमुख या सुजाण नागरिकाला पाहवत नव्हती। त्यांनी तात्काळ आपल्या शेतात उपलब्ध असलेलं पाणी गावकऱ्यांना वाटण्याचा सपाटाच लावला। 20 किलोमीटर अंतरावरील शेतातलं पाणी गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतःची 3 टँकर लावले। सध्या दररोज 4 ते 4.5 लाख लिटर पाणी ते ग्रामस्थांना पुरवतात, तेही अगदी मोफत। सुभाष देशमुख साहेब यांनी जर बघितलं तर आज गेल्या 3 महिन्यापासून त्यांनी आज ढोकीसाठी स्वतःच्या स्वखर्चातून जे पाणी मिळत नाही, आपलं स्वतःचं शेतातलं पीक वाळवून गहू आणि ऊस त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून ही जनता वाचवायचं त्यांनी एक मार्ग सुचला। 3 ट्रकद्वारे सर्वसाधारण 24 ट्रक अराउंड द क्लॉक 24 तासामध्ये इथं वाहतूक करून आम्ही पाणी आणतो। ती क्वांटिटी साधारण 4 ते 4.5 लाख लिटरच्या जवळपास होते। गावोगावी सुभाष देशमुख यांच्यासारखा विचार आणि कृती करणारी माणसं निर्माण झाली तर राज्यातल्या दुष्काळाच्या झळा थोड्याशा का होईना पण नक्कीच कमी होतील। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।